मंदिरात आलो आणि समोर आपले गावदेव आहेत. पासून हा गावदेवीचा उत्सव साजरा होत असतो. आम्हाला माहित सुद्धा नाही, आमच्या कितीतरी पिढ्यांपासून हा उत्सव आनंदाने उत्साहाने आम्ही साजरा करत असतो. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही? आज आलोय आपण सोनारपाडा या गावामध्ये, म्हणजेच डोंबिवलीमध्ये. तुम्हाला माहिती असेल सोनारपाडा, आणि सोनारपाडा गाव म्हटलं का सोन्या 50-50 त्याच्या नावाने म्हणजेच आपला बैल पळतो सोनारपाड्याचा सोन्या. तर त्या गावामध्ये आलोय आपण. का आलोय? कारण की आज आहे पालखी सोहळा. जर 3 वर्षांनी पालखी सोहळा होतो या गावातला, आणि खूप मोठा आणि जोरात असतो पालखी सोहळा, जो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आणि टाईममध्ये बघायला भेटेल. तर आपण चाललो आता मंदिरामध्ये जाण्याच्यानंतर तयारी काय चालू, उत्सुकता काय, ते सर्व आपण बघूया. कारण की पालखी खूप गाव पूर्ण फिरते, त्याच्यामुळं पालखी काहीतरी 4:30 का 5 वाजता निघणार आहे. म्हणून आपण पण दुपारी चालू आहे. तर ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला निघूया आपण. आणि हो, कमेंट करून सांगा का आजचा ब्लॉग कसा वाटणार आहे. खूप मजा येणार आहे. बरेचशा म्हणजे 1 महिन्यानंतर आपण पालखीचा ब्लॉग काढतोय. लास्ट आपल्या जे उरणच्या पालख्या होत्या गावातल्या त्या आपण काढलेल्या आहेत. तो आपण निघतोय. तर चला, गावदेवी माते की जय. चला मंडळी, मंदिरात आलो आणि मंदिरात आल्याच्या नंतर तुम्ही गाभाऱ्यात खूप मोठा असा झुंबर बघायला भेटतो आपल्याला. या साईडला पाहू शकता. आणि ज्यासाठी आपण आलोय जत्रेला, म्हणजेच उद्या असणारी जत्रा आणि आज असणारे पालखी. त्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बघा या साईडला डेकोरेशन केलेलं आहे. दोन्ही साईडला मोरचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि समोर आपले गावदेव आहेत आणि बाप्पा विराजमान आहेत. आणि इथं शिवलिंग आहे, त्याच्यानंतर नंदी महाराज आहेत. खूप छानसा डेकोरेशन केलेलं आहे. बाहेर पालखीची तयारी चालू आहे, तर ते सुद्धा आपण बघूया पालखीची तयारी कशी चालू आहे. सर्वात पहिला तुम्ही दर्शन करून घ्या, कारण की संध्याकाळी जेव्हा इथं जल्लोष आणि क्राऊड असेल तर इथे जागा नसणार आहे उभं राहण्यासाठी. तर आपण लवकर आलो, त्यामुळे थोडंसं दर्शन करून घेऊया. चला, गावदेवी माते की जय. दर्शन केलं आणि दर्शनाच्या नंतर आपल्याला मंदिरातली आरती चालू झालेली. तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीलाच, तर पालखी आपल्याला 4:30 ते 5 वाजता निघायला भेटणार. तर आरती चालू झालेली आहे.
इथून तर पालखी निघाली आहे, पण आता आली आहे रोडवर. आणि या साईडून बघा आता जो रोडचं काम चालू आहे तर तिथून पालखी निघाली, कारण की इथे थांबवलेलं आहे. गाड्या होतील, खूप ट्रॅफिक होतील, त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहेत. आपले पोलीस मित्र जेवढे पण हेल्प करतात सर्व लोक आहेत. या साईडून पालखी येईल आणि त्याच्यानंतर मग इकडे पुढे ऑर्केस्ट्रा. कसे आहेत, बरेच ना? चला या साईडला भेटू आपण. आणि इकडं हे एंट्री पॉईंट आहे, तर या साईडला ऑर्केस्ट्रा आहे. आपला केतन पाटील तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला त्याचा दाखवतो. त्याचा ऑर्केस्ट्रा आहे. आपण पालखीची वाट बघतोय. पालखी आल्याच्या नंतर परत जसं तुम्ही जल्लोष ब्लॉगमध्ये बघत होतो तोच जल्लोष बघायला भेटणार. आणि संध्याकाळ होते, तर संध्याकाळ बोललं तर अजून जोरात आणि थाटामाटामध्ये आपल्याला पालखी सोहळा बघायला भेटणार आहे. तसंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जास्त काही बोलता येणार नाही आहे, तुम्हाला मोस्टली सर्व दाखवता येणार आहे. जेवढं काय असेल तुम्ही नक्की बघा. माय
आलेली आहे. जवळ तर नाही बोलणार, वाजलेले 8:30 आणि आता किती वाजतील ते पण काय सांगता येत नाही. हॅलो, चला आता चला ना चला. चला तर पालखीला किती वेळ लागणार आहे आपल्याला माहिती नाहीये, तर मी तुम्हाला पालखी जरा परत दाखवतो. सुरुवातीला आपण मंदिरातून निघताना पालखी बघितली, पण आता हे बघा या साईडला पालखी बघू शकता. जिथे जिथे त्यांचं घर आहे तिथे पालखी नेऊन खांदा लावतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही ही पालखी, आणि इथं मंदिर आहे सुद्धा, तो गावात मंदिर आहे फोटो काढा साईडला. तर चला बराचसा आपण सुद्धा जाऊन थोडंसं नाचूया, कारण की बरीचशी मंडळी अजून येतात आहे. लेडीज झाले, जेंट्स झाले, ती लोक अजून तयाऱ्या करून येतात आहे. कारण की 12 ते 1 वाजेपर्यंत पालखी, मला असं समजलं की 12 ते 1 वाजतील तोपर्यंत पालखी नाचतच राहणार आहे. आणि तर मंडळी बाबा काय नाव आपलं? शंकर. कुठून आहे आपण? पुण्यावरून. गावकरी मंडळींनी पूर्ण नियोजन ठेवलेलं आहे एकदम थाटामाटामध्ये, जो तुम्हाला एंड पर्यंत बघायला भेटणार आहे या साईडला. आणि इकडे ग्रामस्थ मंडळ आहे. गावदेवी माते की, गावदेवी माते की जय.
अजून पुढे आलो आणि आता थोड्या वेळ आपण थोडीशी बाईट घेऊया. तर आपण आता इथं आलोय मधल्या पॅसेजमध्ये, इथे हा बंगला लागलाय आणि त्या साईडला आपला ट्रक थांबलेला आहे जो ऑर्केस्ट्राचा आहे. तुम्ही केतनचा ऑर्केस्ट्रा बघितला आणि इथं बरीचशी आपली युट्यूब फॅमिली. हॅलो, कसे आहे तुम्ही? हॅलो हॅलो, बोलो बोलो. चला चला, खूप मजा केली ना. नाचायला चालले का बरं तुम्ही? आणि काय बोलता, उत्साह कसा आहे तुमचा गावातला? आता हे जी पालखी आहे 3 वर्षांनी पालखी होते ना, खूप मजा. दीदी तुझा कसा आहे उत्साह? फटाके वाजायला लागले, फटाके. चला, बाय 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 बाय. चला चला. नाही ना, आहेत 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 आहोत. तुम्ही आले ना नाचायला? नाचले का? तुम्ही पण नाचले का? ठीक आहे, आहोत आहोत. थोडासा इथं बाईट घेतोय जरा. चला. साईला भेटायला तुम्ही माझ्या साईला भेटायला तुम्ही येता. गावदेवी माते की जय. हा जो तुम्ही जल्लोष बघताय ना, खूप 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 मजा आलेली आहे आणि अजून पुढे असणार आहे. पण आपण त्याच्या थोडक्यात मध्ये दादा लोक आपल्याला भेटलेले आहेत. ग्रामस्थ मंडळ अजून भरपूर मोठं आहे, पण जेवढे थोडक्यात भेटलेले आपण त्यांच्याशी मुलाखत घेतोय. कारण की तुम्ही जो सुरुवात पासून बघताय, पालखीचा नियोजन झाला, मंदिर झालं, त्यानंतर आरती झाली, पालखी बाहेर काढली, मग त्याच्या सर्व तयाऱ्या कशा होतात, पालखी का करतात, गावा किती वर्ष झाली आणि त्याच्यानंतर तारखा कशा ठरवते, सर्व आपण काही जाणून घेणार आहे दादा लोकांकडून प्रश्न. तर दादा, पहिला आपला प्रश्न होता तर हा जो आपला पालखी सोहळा असतो बरोबर, तर त्याची तयारी कशी काय करता तुम्ही लोक? पालखी सोहळा आमचा पहिला जशी एकविरायची यात्रा होते त्यानंतर ती गावची यात्रा होते, मग ठाकुर्ली यात्रेची नंतर मग आमची तारीख काढली जातो. 4 महिन्या अगोदर आम्ही तारीख गाव कमिटी गाव 4 गाव मिळून तारीख काढतो आणि ती तारीख फिक्स करतो सर्वांची सोयीनुसार आणि मग पुढचं नियोजन करत असतो आम्ही त्या कार्यक्रमात कशी. बरोबर. आणि गावकरी मंडळीला उत्साह काय असतो? जसं आता तारीख ठरली बरोबर, तारीख ठरल्याच्या नंतर मग तुम्ही डीजे झाला, ऑर्केस्ट्रा झाला, पाण्याचे पदार्थ, जेवण झालं, त्याची तयारी कशी काय करता? त्याची तयारी गावातील जेवढे काही नामशेर लोक आहेत आपापले परीने आपापल्या एरियामध्ये नाश्त्याची सोय, कोणी पाण्याची सोय, कोणी बरोबर डीजे लावतो, कोणी ऑर्केस्ट्रा लावतो, कोणी बँड देतो. इतर देणगीमध्ये हा मोठा कार्यक्रम होतो आणि मोठ्या प्रमाणात तिथे आमचे गावात ऐकलेलं आहे. आणि हे तर झाला आपला पहिला प्रश्न. आपण आता महाराजांना विचारूया की दुसरा प्रश्न की पालखी आपण जो आता सादर करतो ना, आज बघतो आपण, लहान असो मोठा असो, तर जुने आपले जे व्यक्तिमत्व त्यांना माहिती असेल का पालखी कशी आहे, पण किती वर्षापासून हा पालखी सोहळा या गावात होतो दादा? गावदेवी माते की जय. जय. आम्ही
आमच्या पिढ्यानपिढ्यापासून हा गावदेवीचा उत्सव साजरा होत असतो. आम्हाला माहिती सुद्धा नाही, आमच्या कितीतरी पिढ्यांपासून हा उत्सव आनंदाने उत्साहाने आम्ही साजरा करत असतो. सर्व गावातले तरुण युवक ज्येष्ठ सर्व एकत्र येऊन 2-3 महिन्यापासून तयारी करतो. तारीख ठरवली जाते. त्यानंतर दर 1-2-5 दिवसांनी मिटिंग घेऊन काय काय कार्यक्रम करायचं, किती आनंद लुटता येईल, जास्तीत जास्त आनंद कसा लुटता येईल लोकांना. ऑर्केस्ट्रा असेल, बेट असतील, आणखी जे काय आपल्याला कार्यक्रम आनंदाने करता येतील असं सगळं ग्रामस्थांच्या देणगीतून आणि जे देणगीदार असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही एकत्र कार्यक्रम करत असतो. आणि अख्खा गाव ग्रामस्थ सागाव, सांगार्ली, सोनारपाडा आणि मानपाडा हे सर्व 4 गाव एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करत असतो. बरोबर. आता जसं डोंबिवली म्हटलं गेलं तर पहिलं गाव असायचं, पण आता तो गाव राहिला नाहीये, तो सिटी झालेली आहे. बरोबर. तर येणारे आता आपण करतो, पण येणारी जी पिढी आहे त्यांना काय संदेश असेल की आपली परंपरा त्यांनी जपली पाहिजे का नाही जपली पाहिजे? नक्कीच आपली परंपरा, आपण आगरी आहोत, कोळी आहोत आणि आगरी कोळ्यांच्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्या आपण जपल्याच पाहिजेत. कारण की त्या परंपरेनुसार आपली ओळख आहे. आगरी परंपरा मग आपले लग्न असतील, दौलागीत असेल किंवा आपल्या जत्रा असतील यानुसार आपल्या आग्र्यांची ओळख केली जाते. मग आपलं खाणं वगैरे असेल, आपलं राहणीमान असेल, पोशाख असेल, या परंपरा आपण जेवढ्या जपू तेवढ्या येणाऱ्या पिढ्यांना तेवढं माहिती पडणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्या परंपरा चांगल्या कशा जपता येतील या प्रयत्न करून आपण सगळ्यांनी एकत्र करून करण्याचा प्रयत्न नक्की. करूया. शेवटचा एक प्रश्न असणार आहे दादा. प्रश्न असा आहे, दादांनी तर सांगितलं किती वर्षापासून ते काय आपली पालखी सोहळा होतो सर्व सांगितलं. तर आपलं जो मंदिर बांधण्यात आलेलं आहे तुम्ही बघितलं, खूप सुंदर असं बांधण्यात आलेलं आहे. तो मंदिराचा जीर्णोद्धार किती वर्षापासून झाला किंवा त्याच्या अगोदर मंदिर कसा होता? त्याच्या आधी मंदिर पुरातन मंदिर होता, कौलारू होता. जेव्हा ग्रामपंचायत स्थापन झाली 2002ला, त्याच्यानंतर जी बॉडी बसली त्याच्यामुळे मुकेश पाटील सरपंच असेल, आनंदा ग्रुप सरपंच ह्या लोकांनी एकत्र येऊन ग्रामविकास सेवा संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेमार्फत गावातले भव्य असे 2 मंदिर जी पुरातन कौलार होती, एक हनुमान मंदिर असेल आणि गावदी मंदिर असेल, हे भव्य असे 2 मंदिरं त्याच्या मुकेश पाटीलच्या आणि त्या ग्रामपंचायतच्या कारकिर्दीमध्ये ती 2 मंदिरं उभी राहिली. आणि त्याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना सारखा असा अभिमान आहे की भव्य अशी आम्ही मंदिरं तिथे सर्वांच्या देणगी असतील किंवा सहकार्याने ते आम्ही उभे केलेले आहे. नक्कीच. आणि सोनारपाडा गाव म्हटलं तर खूप नामवंत गाव आहे. क्रिकेट असो का बैलगाडी शर्यत असतो, खूप नाव आहे त्या गावाचा. आणि आज पालखी सोहळ्याला मला पण खूप मजा आली. आणि मीच एवढा बोलेन तर एखादा कोण राहिला असेल तर मी क्षमा मागतो, कारण की मी जेवढी लोक जमली तेवढ्या लोकांना घेतलं आणि माहिती दिली पुरंपर. आणि बाकीचा जे पण नियोजन असतं तुम्ही बघणार आहात पुढे. आणि खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल. कारण की कसं असतं, गावाची पालखी सकाळपासून रात्री होते, पण त्याची पूर्वतयारी कशी असते, काय असते ते लोकांना ते पण समजायला पाहिजे. आणि एक शेवटचं दादा असेल तर आपण जेव्हा हे पुढच्या वर्षी येणार असेल पालखी, तर तेव्हा तुम्ही अजून काय बदल करणार? की मला असं वाटतं ना, मी आता बघतोय तर नवीन पिढी एवढी इच्छुक नाहीये जेवढे तुम्ही लोक आहेत इच्छुक, नवीन येणारे पिढ्या. तर त्यांना काय संदेश देणार की येणाऱ्या 3 वर्षानंतर पालखी कसं करावं लागेल? बऱ्यापैकी नवीन जी तरुण पिढी आहे त्या पिढीला समजावं की आम्ही कोणत्या पद्धतीने यात्रा उत्सव साजरे करतो. त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही आता सामावून घेतो आहोत. त्यांना सुद्धा या आमच्या कमिटीमध्ये सर्वानुमते त्यांचं सहकार्य घेऊन ही जी आमची परंपरा आहे जी पूर्वीपासून चालत आली ही पुढे पण तशीच चालत राहिली पाहिजे. दर 3 वर्षांनी जो उत्सव साजरा करतो त्याचे काहीतरी नाविन्य आम्ही करत असतो. बरोबर. आणि तुम्ही तर आज पालखी सोहळा बघताय, पण पालखी सोहळा तर जमाल आहे ना, उद्या जत्रा असणार आहे. बरोबर. हो. तर तुम्हाला लोकांना सांगेन मी जत्रेला पण या, खूप मजा असते. तर माता की जय.